नमस्कार. मी सुजाता जोड. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण पूर्वी चांगदेवांची गोष्ट वाचली असेल लहानपणी. त्यात चित्र असं होतं की त्याच्यावर ज्ञानेश्वर आणि त्यांची तिन्ही भावंडं भिंत चालवत चांगदेवांना सामोरे गेले. तर त्या चांगदेवांचं आज आपण थोडंसं बघणार आहोत. तर चांगदेव कोण? तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये, ब्रह्मदेवाचा दिवस किती मोठा असेल बघा, आपल्यासारखा 24 तासाचा नाही, युगांचा. तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होत गेले आणि ते 14 इंद्र बंदीमध्ये पडले होते. तर बंदी म्हणजे कोणी त्यांना बंदीवासात ठेवलं नव्हतं, कर्माच्या चक्रामध्ये ते बांधले गेले होते. तर त्यांना भेटायला एकदा नारद मुनी गेले. सगळ्यांना भेटले, सगळ्यांनी नमस्कार केला नारदांना. आणि त्यातला एक इंद्र पुढे आला, त्याचं नाव होतं पुरंदर. तो पुरंदर इंद्र नारदांना म्हणाला की आम्ही किती काळ असं कर्माच्या चक्रामध्ये बंदिस्त पडायचं आहे, आम्हाला मोक्ष का नाही, आम्हाला मुक्ती हवी, मला काहीतरी तुम्ही उपाय सांगा. तर नारद मुनींनी क्षणभर विचार केला आणि ते म्हणाले की मुक्ती हवी असेल तर तुला मनुष्य देहाशिवाय मुक्ती नाही. तुला मानव जन्म घ्यावा लागेल पृथ्वीवर, कारण मुक्ती ही फक्त मनुष्य जन्मातच मिळू शकते, बाकी कोणालाही मुक्ती नाही आहे. तर तो म्हणाला, पण आता यातनं मी बाहेर कसा पडणार? ते म्हणाले, यातनं बाहेर पडण्यासाठी मी तुला एक जप देतो, मंत्र देतो. त्या मंत्राचा तू जप कर आणि नंतर पंढरपूर क्षेत्रामध्ये एक पवित्र क्षेत्र आहे, तिथे जा. गुरु केल्याशिवाय तुला मुक्ती नाही, तर तू गुरु करायला हवास, तर तू तिथे जा आणि तुझ्यासाठी तो गुरु तू निवड. तर तो इंद्र म्हणाला, ठीक आहे. मग त्यांनी मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय, हा मंत्र दिला. पुरंदर गेला आणि तो जप करायला बसला. काळ जात होता, बराच काळ गेला. त्यानंतर त्याला आपला देह सोडता आला, म्हणजे ते जे काही चक्रात अडकला होता तिथून त्याला मुक्ती मिळाली. ती मिळाल्यानंतर त्यांनी गंगा किनारी एका ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला. तिथे जन्म घेतल्यानंतर तो जन्मापासून बुद्धिमान, विलक्षण बुद्धिमान इंद्र होताच, त्यामुळे बुद्धी तर असणार. आणि 8व्या वर्षी त्याची मुंज झाली. मुंज झाल्यानंतर सगळं ज्ञान त्याला, विद्या वगैरे शिकवल्या गेल्या. 14 विद्यांमध्ये तो पारंगत झाला. नंतर त्याचा विवाह करून दिला. पण त्याला अनंत सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या, तपश्चर्येने त्यांनी त्या मिळाल्या होत्या. त्याच्या पत्नीचा वगैरे कुठेही उल्लेख नाही मिळाला मला. पण तो जो होता त्याला, चांगदेव, त्याला मृत्यूची वेळ कळत होती आणि त्यांनी मृत्यूवर मात केली. त्याचं आयुष्य 1400 वर्ष होतं हे आपल्याला माहिती आहे. तर 1400 वर्ष कशी मिळवली त्यांनी? तर त्याला मृत्यूची वेळ कळायची आणि अनेक सिद्धी मिळवल्यामुळे त्याला ते, आपण ज्याला टेक्निक म्हणतो, एखाद्या गोष्टीपासून स्वतःला वाचवण्याचं ते तंत्र त्याला बरोबर कळलं होतं. मग तो काय करायचा, मृत्यूची वेळ जवळ आली की तो आपले प्राण ते काढायचा बाहेर आणि ते आत्म्याच्या ठाई ठेवायचा आणि आत्मा ब्रह्मारंध्रामध्ये ठेवून द्यायचा. शरीर निश्चित पडलेलं असायचं. आता प्राणच नाही तर नेणार कसं? यमदूत आले तरी नेणार कसं? खूप मृत्यूची वेळ टळून जायची थोड्या वेळाने. त्यानंतर हा पुन्हा देहात प्रवेश करायचा. दरवेळी हा असं करत असे. असं करता करता 1400 वर्ष त्यांनी आयुष्य मिळवलं. मधल्या काळामध्ये त्यांनी काय केलं, त्यांनी एक तापी नदीच्या काठी त्यांनी आश्रम बांधला आणि गुरु झाला आणि शिष्यांना, अनेक शिष्य जमा केले. त्यांना वेगवेगळ्या सिद्धी, तपश्चर्या, सगळं ज्ञान द्यायला लागला तो. पण त्याला हे कळत नव्हतं की आपल्याला गुरु कसा मिळणार, कोण मिळणार. नारदांनी तर सांगितलं होतं पंढरपूर क्षेत्रात जायचं. त्याप्रमाणे दरवर्षी तो पंढरपूरची वारी करायचा, पंढरपूरला जायचा. पण तिथे त्याला कोणी असा भेटला नाही की जो त्याच्यापेक्षा वरचढ असेल. आता त्याची एवढी तपश्चर्या होती, 14 विद्यांमध्ये पारंगत होता, अनंत सिद्धी प्राप्त झाल्या, त्या मृत्यूवर विजय मिळवला होता. तर अशा माणसाला, योग्याला गुरु कुठून द्यावा, कसं कोण गुरु त्याचं रूपत देऊ शकतं? खूप विचार केला त्याने. आणि एकदा पंढरपूरच्या यात्रेच्या वेळी त्याला कर्णोपकर्णी असं कळलं की ज्ञानेश्वर जे आहेत आळंदीला, ते ज्ञानेश्वर म्हणजे विष्णूचा अवतार आहे. मग ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप तो करत होता, तो विष्णूचा जप होता. मग त्याला असं वाटलं की आपण ज्ञानदेवांच्या पण भेट घेऊया ज्ञानेश्वरांची. पण आधी पत्र पाठवूया ना, पत्र पाठवून बघूया. ज्ञानदेव तो खूप लहान असणार, हा 1400 वर्षाचा ना. माणसाला बघा त्याच्या गोष्टीनं एक कळतं की अहंकार एवढा प्रबल असतो ना की तो तुम्हाला खाली येऊच देत नाही.
तर मग आता काय करायचं, पत्र लिहायचं. त्याने कागद घेतले, पत्र लिहायला बसला चांगले. आणि मायना काय द्यावा हे त्यांना सुचेल. लहान, आता 1400 वर्ष, त्यामुळे त्याला तीर्थरूप नाही म्हणू शकत. बरं, लहान आहे म्हणावा तर अहंकार येतो आहे, मग काय लिहायचं त्याला, असा प्रश्न पडला. शेवटी त्यांनी ठरवलं की आपण याला कोरा कागद पाठवून देऊया. शिष्याला बोलवलं. शिष्या त्याला सांगितलं की ज्ञानेश्वर आहेत आळंदीमध्ये, त्यांना तू हे पत्र लिहून दे. ज्ञानेश्वर सकाळी गप्पा मारत बसले होते आपल्या भावंडांचे. ते म्हणाले की आता चांगदेवाचा शिष्य कोरं पत्र घेऊन येणार आहे माझ्यासाठी. त्याप्रमाणे सूक्ष्मदेवाने, आता त्या सगळ्या शिष्यानाही सिद्धी प्राप्त झाल्या होत्या, तो शिष्य तिथे आला. तर म्हणे, आलाच का कोरं पत्र घेऊन? ज्ञानेश्वरांनी विचारलं. शिष्य अवाक झाला. तो म्हणाला, तुम्हाला कसं कळलं? चांगदेवांकडनं आलायस ना? तो म्हणाला, हो. मग त्यांनी ते पत्र दिलं. शिष्याला आश्चर्य वाटलं होतं शिष्याला की अरे हा ना, मी चांगदेवांकडनं आलं, हे पत्र कोरं आहे, त्यांना कसं कळलं? मग त्यांनी ते पत्र उघडला कागद आणि म्हणाले, याला खूप उपदेशाची गरज आहे. मग त्याच्यावर ज्ञानेश्वरांनी उपदेश करायला सुरुवात केली. त्याच्यावर त्यांनी 65 ओव्यांमध्ये चांगदेवाला उपदेश केला. आणि तो ग्रंथ म्हणजे चांगदेव 65 हा आपल्याला माहिती आहे, तो चांगदेवांना केलेला उपदेश आहे ज्ञानेश्वरांनी. आणि ते पत्र शिष्याकरवी त्यांनी चांगदेवाला पाठवलं. चांगदेवांनी ते पत्र वाचलं आणि त्याला उपरती झाली एकदम. त्याला वाटायला म्हणजे ज्ञानदेव हे ज्ञानेश्वर एका अर्थाने लायक म्हणूया आपण त्याला, की गुरु व्हायला पात्र आहेत असं कदाचित त्याला वाटलं असेल. पण अहंकार होता तरी. मग तो म्हणाला, आता जाऊ आपण यांना भेटायला. तर जायचं कसं, 1400 शिष्य सगळे घेतले आपल्याबरोबर. वाघावर स्वार झाला. आता वाघाला पाळीव प्राण्याप्रमाणे घोड्यावर बसतो तसं वाघावर बसला आणि यायला निघाला. तर ज्ञानदेवांचे काही लोक होते गावातले आळंदीमधले, ते धावत आले आणि ते म्हणाले, एक तपस्वी आहे, खूप तेजस्वी आहे म्हणाले लोक, आणि तो वाघावर बसून येतोय, तो तुम्हाला भेटायला येतोय. तर ज्ञानेश्वर म्हणाले, चांगदेव असणार. त्यांना कळलं की हा चांगदेव असणार. मग ते मुलांना म्हणाले की आपल्याला, भावंडांना म्हणाले की आपल्याला त्यांच्या स्वागताला जायला पाहिजे, एवढा मोठा योगी येतोय आपल्याकडे. तर कसं जायचं? तर ते भिंतीवर बसले होते. त्यावेळी सकाळ होती आणि उन्हं खा ती मुलं भिंतीवर चौघही बसलेली होती. तर ज्ञानदेवाने भिंतीला आज्ञा दिली की आम्हाला चांगदेवाच्या भेटीसाठी त्याच्या सामोरे जायचं आहे, तर तू आम्हाला घेऊन चल. ती भिंत अशी जमिनीपासून थोडीशी वर उचलली गेली आणि चालायला लागली. ज्ञानदेव चांगदेव समोर येत होते आणि ज्ञानदेव भिंतीवर, वाघावर येत होते आणि ज्ञानदेव भिंतीवरून येत होते चालत. ते दृश्य पाहिल्याबरोबर चांगदेवांचा अहंकार क्षणार्धात गळून पडला. वाघावरनं खाली उतरलं आणि ज्ञानेश्वरांना साक्षात दंडवत घातला आणि म्हणाले, मी सजीवांवर नियंत्रण मिळवू शकतो, ही सिद्धी मी मिळवली आहे, पण तुम्ही निर्जीव गोष्टींवर नियंत्रण मिळवू शकता, तुम्ही भिंत चालवू शकता, माझे गुरु व्हायला तुम्हीच योग्य आहात, असं म्हणून त्यांनी नमस्कार घातला. मग ज्ञानेश्वर त्यांना घेऊन वटवृक्षाखाली गेले. चांगदेव आणि ज्ञानेश्वर यांची जिथे भेट झाली तो वटवृक्षाचं ते झाड होतं आणि तिथे विश्रांती वट असा म्हणून तो ओळखला जातो. तिथे बराच वेळ ते दोघं बसले बोलत आणि नंतर ज्ञानेश्वर त्याला घेऊन आपल्या घरी आले. कारण आता गुरुपद स्वीकारल्यानंतर गुरुसेवा करणं आलं. परत तिथे आले त्यावेळी मुक्ताबाई आंघोळ करत होती. आंघोळ करते तर चांगदेवांना संकोच वाटला की असं बघणार कसं, म्हणून त्यांनी नजर फिरवली. ती नजर फिरवल्याबरोबर मुक्ताबाई एकदम हसली आणि म्हणाली, चांगला तू कोरा ते कोराच रे तू, अजून तुला गुरु मिळाला नाही, कसा आहेस तू? तर तो मागे आला चांगदेव. मुक्ताबाईला त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाला, खरंच मला गुरु मिळाला नाही आहे, मला गुरु हवा आहे, पण तू हे कसं ओळखलंस? तर ती म्हणाली, ज्या क्षणी गुरु जर तुला मिळालेला असता तर स्त्री आणि पुरुष हा विचारच तुझ्या मनात आला नसता. तो विचार ज्या क्षणी मनात आला त्या क्षणी तू तोंड फिरवलंस, माझ्याकडे पाहायचं टाळलंस. त्यावेळी तुला कळलं की मी स्त्री आहे आणि माझ्याकडे बघणं चुकीचं आहे. पण जर तुला गुरु मिळाला असता तर स्त्री पुरुष जातीयता आणि कुठलेही भेद तुझ्या मनात राहिले नसते. तुला गुरुची फार आवश्यकता आहे. आणि मग असं तिने म्हटल्यावर तो ज्ञानेश्वरांकडे चांगदेव गेले आणि ज्ञानेश्वरांनी त्यांना खूप काळ उपदेश केला आणि त्यानंतर आपला वरदहस्त त्यांनी चांगदेवांच्या डोक्यावर ठेवला आणि चांगदेवाला म्हणजे त्या पुरंदर इंद्राला अशा प्रकारे मोक्ष मिळाला, मुक्ती मिळाली. तर अशी त्या चांगदेवाची कथा ही आपल्याला सांगते की अहंकार हा फार
फार म्हणजे अनेक ऋषीमुनींना, माणसांना अहंकार होतो यात काही नवल नाही, पण अनेक तपस्यांना अहंकार असतो, अनेक तपस्यांना क्रोध असतो. हे जे आपण म्हणतो ना षड्रिपू, हे षड्रिपू खरं तर कुणालाच चुकलेले नाही. त्यासाठी गुरुपदेश हा अत्यंत आवश्यक असतो. आमच्या महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं आहे किंवा मी वाचलं आहे, म्हणजे ते त्यांनी म्हटलं की इतर कोणी म्हटलं आहे ते मला आठवत नाही, पण ज्यावेळी अनुग्रह घ्यायची वेळ आली तेव्हा मी ते वाचलं आणि त्यानंतर मी अनुग्रहाला सिद्ध झाले. त्यांनी म्हटलं की जोपर्यंत एखाद्याला तुम्ही नुसतं गुरु मानता त्यावेळी तुम्ही त्याचा हात धरता, तर तुम्ही यात्रेत कुठेही हरवू शकता. पण जर तुम्ही गुरु केला तर गुरु तुमचा हात धरतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करतो, तुम्हाला घेऊन जातो. हे मी पूर्वी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल, पण आत्ता मला आठवलं, चांगदेवांवरनं आठवलं की चांगदेवांनी ज्यावेळी ज्ञानेश्वरांना गुरु केलं त्यावेळी त्यांना मुक्ती मिळाली. या कर्माच्या बंधनातून चांगदेव मुक्त झाले. अशी आज एक चांगदेवाची कथा मी तुम्हाला सांगितली. आता मी इथे थांबते, पुढल्या वेळी पुन्हा भेटेन, काहीतरी वेगळं सांगते. नमस्कार.